नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो आहे की जॅपनीजमध्ये येन असतं आणि एक येन म्हणजे 0.70 पैसे वगैरे हे सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगत असतो। त्याचबरोबर मला इंस्टाग्रामवरती पण मला खूप जणांनी प्रश्न विचारला होता की येन म्हणजे काय आहे आणि जॅपनीजचे जे नोटा किंवा कॉईन्स आहेत तर ते कशा प्रकारचे आहेत। तर त्यासाठी आज मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की जॅपनीज येन नक्की काय आहे, त्याच्यामध्ये टाइप्स कुठले कुठले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी काय आहे। कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली जी इंडियन करन्सी आहे त्याच्या डुप्लिकेट नोटा म्हणा किंवा डुप्लिकेट करन्सी छापणं अशा भरपूर गोष्टी होतात, पण त्याच जर तुम्ही जपानबरोबर कंपेअर केलं तर या खूप गोष्टी कमी आहेत। तर त्याच्या मागं काय कारण आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप जणांच्या मला कमेंट आले होते की तू व्लॉग करताना जपान जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवत जा तू, म्हणून तुम्हाला तेच म्हटलं की आज जाता जाता सायकलवरून जाता जाता तुम्हाला थोडं दाखवावं। तर आज आपण बघणार आहोत की जॅपनीज करन्सी काय आहे आणि त्याचे टाइप्स काय काय आहेत ते। जॅपनीज करन्सीमध्ये एकूण 5 प्रकारचे कॉईन्स आहेत आणि 4 प्रकारच्या नोटा आहेत। नोटा जर तुम्ही बघितल्या तर एकूण टोटल 4 आहेत, पण जर तुम्ही वापरात म्हटला जास्तीत जास्त वापरात ज्या आहेत तर त्या 3च आहेत। जी 2000ची एक नोट आहे ती फारशी जास्त जपानमध्ये वापरात नाही आहे, काही ठराविक ठिकाणीच ती वापरली जाते। तर त्या तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे की त्या कुठल्या कुठल्या नोटा आहेत आणि काय काय आहेत ते। आणि जर तुम्ही कॉईन्स म्हटले तर कॉईन्समध्ये 1 येन, त्याच्यानंतर 5 येन, 10 येन, 100 येन आणि 500 येन अशा प्रकारचे 5 प्रकारचे कॉईन इथं आपल्याला आढळतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट की जी खूप लोकांना माहीत नाही आहे, आपण सगळेच ज्याला आपण येन म्हणतो ते ॲक्च्युली जॅपनीज लोक इथं येन म्हणत नाहीत, इथं EN ना म्हणजे एन असं म्हणतात। तर एनचा अर्थ आहे सर्कल, जे कॉईन किंवा काय त्याचा अर्थ सर्कल आहे, पण जनरली जे फॉरेनर्स असतात किंवा इवन तुम्ही गुगलवरती जरी टाईप केलं तरी YEN टाईप केलं तरच तुम्हाला रिझल्ट मिळतो, पण जॅपनीज लोक जर इथं उच्चार बघितला तर प्रॉपर तो एन असा आहे। आता आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्यामागचं तंत्रज्ञान काय आहे त्याची माहिती घेऊया। जपानमध्ये जेव्हा एखादी नवीन नोट तयार करायची असते तेव्हा सगळ्यात पहिला त्याचं डिझाईन तयार केलं जातं। हे स्पेशली बँक नोट डिझायनरकडून केलं जातं। अत्यंत बारीक ब्रश वापरून सर्वप्रथम अत्यंत जटिल तपशीलवार अशी प्रतिमा तयार केली जाते। त्यानंतर प्रिंटिंगसाठी योग्य अशी कॉपर प्लेट वापरली जाते। या ज्या लाईन्स तुम्ही बघत आहात त्या 10 ते 15 मिलीमीटरच्या साधारण लाईन्स असतात। पुढच्या प्रक्रियेमध्ये नोटा प्रिंट तयार करायला दिल्या जातात। यासाठी जपानमध्ये जी शाई वापरली जाते त्यासाठी सुद्धा विशेष तंत्राचा वापर केला जातो। ही शाई अतिशय घट्ट असते। या प्रिंटिंग टेक्निकला इंटेग्युलर प्रिंटिंग म्हणजेच अखंड मुद्रण असे म्हणतात। या तंत्रामुळे तुम्ही जरी स्पर्श केला तरी देखील डिझाईन अगदी सहज ओळखू शकता। प्रत्येक नोटेच्या कडेला एक वेगळे चिन्ह असतं जेणेकरून तुम्ही त्या सहज ओळखू शकता। चलन उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचं तंत्रज्ञान असतं ते म्हणजे काउंटरफिटिंग टाळणं। नोटा दुमडायला कठीण करण्यासाठी त्या ज्या रेषा आहेत त्या मनुष्याच्या केसासारख्या अतिशय अरुंद अशा करायला लागतात। तुम्ही आता या चित्रामध्ये बघत आहात तशा या अतिशय अरुंद अशा रेषा तयार केल्या जातात। जपानच्या सेंट्रल बँकेचं नाव भिंगांचा वापर न करता सुद्धा अगदी सहज दिसतं। यामागं जे तंत्र यूज केलं आहे त्याला मायक्रो प्रिंटिंग तंत्र असं म्हणतात आणि हेच आत्तापर्यंतचं सगळ्यात प्रभावी असं तंत्र आहे। जसं नोटांच्या बाबतीत आपण तंत्रज्ञान बघितलं तशाच प्रकारचं विशेष प्रकारचं तंत्रज्ञान कॉईनच्या बाबतीत सुद्धा केलं जातं। त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया। 500 येन कॉईनला स्लँटिंग ग्रूव्ज म्हणजेच तिरकस चर येण्यासाठी त्याच्या एजला हेलिकली मिलिंग केलं जातं। यामुळं बनावट कॉईन करायला अतिशय अवघड जातं। जपाननं जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मास प्रोड्युसिंग करण्यासाठी हेलिकली मिलिंग पद्धत विकसित केली। आता जगामध्ये सगळीकडे जवळपास ही पद्धत आता सध्या वापरात आहे। या पद्धतीमुळं नोटा प्रिंट करायला अतिशय सोपं जातं। 10,000 आणि 5,000च्या नोटवर होलोग्राम दिसून येतं।
पण इथल्या होलोग्राममध्ये सुद्धा एक विशेष तंत्र वापरलं आहे. नोटा जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या अँगलनं बघता तेव्हा होलोग्रामचं डिझाईन आणि रंग बदलतो. जेव्हा तुम्ही 10,000 येनची नोट व्हर्टिकली टिल्ट करता तेव्हा निप्पोन लिहिलेलं दिसून येतं. निप्पोन म्हणजे जपान. जपानमध्ये कॉईनसाठी सुद्धा सेम तंत्रज्ञान वापरलं जातं. जेव्हा तुम्ही कॉईन अँगलमधून बघता तेव्हा तुम्हाला कॉईनवर लपलेले शून्य दिसून येतात. तंत्रज्ञान आणि कौशल्य याचा वापर करून उच्च दर्जाचे प्रोडक्ट बनवले जातात. याचंच उदाहरण म्हणजे जपानमध्ये चलनची निर्मिती करण्यासाठी अतिशय प्रगत असं अँटी काउंटिफिटिंग नावाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. त्यासाठी जपानमध्ये काउंटफिट करन्सी ही जपानमध्ये अतिशय आणि अत्यंत दुर्मिळ आहे. दरवर्षी जपान 3 बिलियन म्हणजेच 3 अब्ज नोटा प्रिंट करतं. जॅपनीज करन्सी टेक्नॉलॉजी ही जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ओळखली जाते आणि जगामध्ये आता विविध ठिकाणी त्याच्याच प्रकारचे किंवा त्यांच्या पद्धतीचा वापर करून कॉईन आणि नोटा तयार केल्या जात आहेत. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जपानमध्ये वापरत असल्यामुळं जे आपण नोट्सचं डुप्लिकेशन जे म्हणतो आपण की डुप्लिकेट नोटा जे आपण इंडियामध्ये ज्याचं प्रमाण जास्त आहे त्याचं प्रमाण जपानमध्ये खूप कमी आहे. मला मगाशी पण मी दाखवलं की इंडियामध्ये कसं आहे, फक्त इंडियामध्ये एक आपण कागदावरती प्रिंट होतं, पण इथं जपानमध्ये तुम्हाला जसं मगाशी तुम्हाला दाखवलं तर त्याप्रमाणे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी तो वापरली जाते. आणि दरवर्षी किंवा 1-2 वर्षातनं एकदा तरी त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती ते चेंज करायचा ते प्रयत्न करतात, जेणेकरून डुप्लिकेट किंवा कॉपी हा जो प्रकार होतो तो होऊ नये यामागं जे जॅपनीज गव्हर्नमेंट आहे ती दक्षता घेत असतं. ही आहे 10,000 येनची नोट. आत्ता जे तुम्ही समोरच्या बाजूला बघत आहात ते फुकुझावा युकीची आहेत, जे जपानचे लेखक, शिक्षक, अनुवादक असे एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. मागच्या बाजूला जे तुम्ही चित्र बघत आहात ते प्रोटन मंदिर आहे, जे जपानमधील एक प्रसिद्ध बुद्धिस्ट मंदिर आहे. तिथला हा फोटो आहे. ही आहे 5,000 येनची नोट. आत्ता जे तुम्ही समोरच्या बाजूला बघत आहात ते इचिया हिगुची सान आहेत, जे की एक प्रसिद्ध लेखक आणि कवी होते. तशी जर ही तुम्ही नोट बघितली तर ही जास्त नोट कलरफुल नाही आहे, लाईट ब्राउनिश कलरची आहे. मागच्या बाजूला तुम्ही जे आत्ता बघत आहात ते इरिसेस म्हणजेच एक पेंटिंग आहे जे कोरिन ओगातानी बनवलं होतं. ही आहे 2,000 येनची नोट. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की ही नोट खूप दुर्मिळ आहे, त्यामुळे ही नोट जास्त कुठं मिळत नाही. जे पुढच्या बाजूला जे तुम्ही बघत आहात ते शुरेमॉन गेट आहे, जे की ओकिनावा या शुरी किल्ल्याचं आहे. मागच्या बाजूला गेंजी मोनो गटारे हा देखावा आहे. हा देखावा प्रिन्स गेनाजी या गोष्टीवरून घेतलेला आहे. ही आहे 1,000 येनची नोट. समोरच्या बाजूला जे तुम्ही आत्ता बघत आहात ते नोगुची हिदेयो सान आहेत, जे की एक जपानचे बॅक्टेरियोलॉजिस्ट होते. आणि मागच्या बाजूला तुम्ही जे आत्ता बघत आहात तो जपानमधील प्रसिद्ध फुजी पर्वताचं चित्र आहे. साधारण ही नोट लाईट ग्रेडिश कलरची जशी US नोट आहे तसाच साधारण याचा कलर आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जॅपनीज करन्सीबद्दलचा नक्की मला कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटवरूनच मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का नाही. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ पटला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप लोकांना या गोष्टी माहीत नाही आहेत, तर त्या लोकांना ही माहिती जास्तीत जास्त लोकांना कळू दे. आणि त्याचबरोबर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवरती मला तुम्ही कळवा. त्याप्रमाणे मी लवकरच तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. खूप लोकांनी मला दिलेले आहेत सजेशन्स, त्याच्यावरती माझं तो वर्किंग चालू आहे. हळूहळू एक व्हिडिओ मी तयार करायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मागं तुम्ही माझ्या बघत आहात जपान ज्यासाठी ओळखलं जातं, ॲनिमे, सगळे कार्टून्स वगैरे तुम्ही बघताय, सगळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतं. ह्याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे.
तर आणि तुमचे काही जर सजेशन्स असतील ते तर तुम्ही मला ते नक्की कळवा. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण तुम्ही मला कमेंट करून लिहा, कारण तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही तोपर्यंत मला कळणार नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. आता आपले इंस्टाग्रामवरती सुद्धा 1K फॉलोअर्स व्हायला फक्त 50 फॉलोअर्स पाहिजेत. त्यामुळे जर तुम्ही अजून मला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन त्याला पण फॉलो करा. चला तर मग असाच एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत सायोनारा. अरे हां, एक मला विसरलो, ज्याप्रमाणे आपण प्रॉमिस केलं की तुम्हाला जॅपनीज वर्ड एक शिकवायचं आहे, त्याप्रमाणे आज आपण सगळं बघितलं की करन्सी किंवा कॉईन्स बघितले. चला तर मग आज आपण आता लवकर 3 शब्द बघूया काय आहेत ते. सगळ्यात पहिला शब्द आहे तो म्हणजे पैसे किंवा मनी. पैसे किंवा मनीला जॅपनीजमध्ये ओकाने असं म्हणतात. खरं तर ह्याला काने असं म्हणतात, पण ओ हे ऑनॉरिफिक लावतात. आता ते कशासाठी लावतात हे तुम्हाला मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. त्याच्यानंतर आता आपण मगाचपर्यंत व्हिडिओमध्ये बघितल्या की नोटा, तर नोटाला जॅपनीजमध्ये सात्सू असं म्हणतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, नोटाला जॅपनीजमध्ये सात्सू असं म्हणतात. आणि तिसरा जो शब्द आहे जो की कॉईन्स, जे मगाशी आपण बघितले एक येन म्हणा किंवा ते, तर कॉईन्सला जॅपनीजमध्ये दामा असं म्हणतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, कॉईन्सला जॅपनीजमध्ये दामा असं म्हणतात. चला तर मग हे नक्की तुम्ही 3 शब्द आठवणीनं लक्षात ठेवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ओकाने कसे वाटले, जॅपनीजचे ओकाने तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग अशाच एका भन्नाट आणि एका वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सायोनारा, बाय बाय.